नमस्कार. कधी रामाच्या कधी कृष्णाच्या अशा दोन्ही कथा मी तुम्हाला ऐकवतोय. अधूनमधून वेगळा विषय येत राहतोच. आज मी राम आणि कृष्ण या दोन्ही चरित्राच्या एकत्रित काही घटना सांगणार आहे. अर्थात या प्रचंड विरोधाभासी आहेत. प्रचंड विरोधाभासी म्हणजे अगदीच वेगळं सांगतोय भगवान श्रीकृष्ण भगवान रामाने सांगितल्याच्या. तो हा पूर्णावतार, हा अंशावतार, नेमकं खरं काय म्हणायचं असा संभ्रम आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. माता कैकेयीने दशरथाला वरदान मागितलं. वरदान हे मागितलं की रामाला 14 वर्ष वनवास आणि या काळामध्ये दशरथाला राज्याच्या गादीवर बसवायचं. यावर मी स्वतंत्रपणे बोलणार आहे, कारण कैकेयीची ज्या पद्धतीनं नालस्ती होते आहे, निंदा होते आहे, युगानुयुगापासून होते आहे, ती आत्ताच होते असं नाही. हे कितपत खरं होतं की काही वेगळं होतं त्यावरही आपण बोलणार आहोत. का ती व्यवस्था होती यावरही आपल्याला बोलावं लागेल. पण माता कैकेयीने रामाच्या 14 वर्ष वनवासाचा वरदान मागावं, दशरथाला कडं मागावं आणि भरताला राज्य द्यावं अशी मागणी करावी. त्यावर दशरथाने रामाला सुचवावं की हे राघवा, मी तुझा पिता म्हणून असमर्थ ठरतोय तुला राज्यकारभार द्यायला. मी माझ्या पत्नीला दिलेलं वचन मला पूर्ण करावं लागणार आहे. अशा स्थितीत मी तुला आधीच या राज्याचा राजपुत्र म्हणून घोषित केलाय, राजकुमार म्हणून घोषित केलं आहे. तू उद्याचा सम्राट आहेस, पण आत्ताच्या क्षणाला अयोध्येच्या सगळ्या सेनेचा सेनापती आहेस. सेनापतीकडं एक अधिकार राहतो की जेव्हा राजाच राज्याच्या भल्याचा विचार करणार नसेल, राज्य बुडवायला जाणार असेल, तर राजाला अटक करून तुरुंगात टाकावं आणि सेनापतीनं राज्याची सत्ता हाती घ्यावी असं करता येऊ शकतं. मी राजा म्हणून तुला 14 वर्षाचा वनवास सांगतो आहे, तेव्हा मी अयोध्येच्या साम्राज्याच्या चांगला विचार अजिबात करत नाहीये, कारण माझा हा विचार माझ्या प्रजेला पण पटलेला नाहीये. म्हणून तुला एक सल्ला देतो, तू मला अटक कर, तू मला तुरुंगात टाक. मला तुरुंगात टाकल्याबरोबर तू राजा होशील. मी राजा नसल्यामुळे दिलेलं वचन पूर्ण करण्याचं माझ्या हातात काहीच राहत नाही. वचनभंगाचं पाप मला लागत नाही. तू राजा होशील, तुलाही वनवासाला जावं लागणार नाही. भरताच्या या वाक्यानंतर लक्ष्मणानंही प्रभू रामचंद्रांना सांगितलं की बंधू, काय हरकत आहे, एक चुकीचा निर्णय घेतला जातो आहे ज्यात सगळ्या कुळाचा त्रास होणार आहे. त्यापेक्षा कैकेयीला शिक्षा द्या. महाराज दशरथ म्हणजे आपल्या पित्याला तुरुंगात टाका आणि भरतावरही आपण शस्त्र चालवू शकतो त्याने विरोध केला तर. तेव्हा रामाने लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा, ज्या पित्यानं माझ्या प्राप्तीसाठी प्रचंड तप केले, मला कौतुकानं वाढवलं, मोठं केलं, त्या पित्यावर मी शस्त्र चालू? अरे, ज्या मातेच्या सहवासात मी मोठा झालो, कौसल्येपेक्षाही ज्या मातेनं माझ्यावर प्रचंड प्रेम केलं, त्या आई कैकेयीवर मी तलवार चालू? की जो भाऊ स्वतःपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतो त्या भरतावर तलवार चालू? आप्त स्वकीयांवर तलवार चालवून मिळवलेलं साम्राज्य मला आणि आपल्या प्रजेला सुख देईल का लक्ष्मणा? मी माझ्या आप्त स्वकीयांवर शस्त्र चालवणार नाही. आणि वल्कल धारण करून प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. याच्या पुढच्या कथा वेगळ्या आहेत, प्रत्येक संदर्भ वेगळे आहेत, प्रत्येकाच्या वेगवेगळे विषय आपल्याला जाणून घ्यावे लागतील. हा झाला रामाच्या आयुष्यातील एक भाग. आता जाऊया महाभारताकडे. महाभारतामध्ये अशाच वनवासाचा विषय झाला. आता इथे वनवास व्हायच्या आधीचा प्रसंग आहे. आता अशाच वनवासाचा विषय झाला. पांडव वनवास आणि अज्ञातवास संपवून परत आले आणि परत आल्यानंतर पांडवांनी कौरवांच्याकडं आपलं राज्य मागितलं. राज्य देणार नसाल तर 5 गाव द्या अशी मागणी केली. 5 गाव नाही म्हटल्यावर युद्ध सज्ज झाले आणि युद्धाच्या रणभूमीवरती जेव्हा अर्जुन आपला रथ घेऊन आला, म्हणजे अर्जुनाचा रथ घेऊन भगवान श्रीकृष्ण आले, तेव्हा अर्जुनाचे हातपाय गळाले. त्यांनी सांगितलं, भगवंता वासुदेवा,
अरे कुणावर तलवार चालवायची, कुणावर बाण चालवायचे? समोर दिसतायत ते पितामह, त्यांच्यावर बाण चालवू? समोर दिसतायत ते आचार्य द्रोण, त्यांच्यावर बाण चालवू? समोर दिसतायत ते कुलगुरू कृपाचार्य, त्यांच्यावर बाण चालवू? अरे बंधू, सखा, मित्र, काका, काकू हे सगळे समोर दिसतायत, त्यांच्यावरती बाण मी चालवायचा? कसं शक्य आहे? नाही होणार माझ्याकडून. हे भलेही राज्य नको, भलेही आपल्या तपस्या, आपल्या माफ करा प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही हरकत नाही, पण मी बाण चालवणार नाही कुणावर. कारण अशा आप्तस्वकीयांच्या रक्तावर उभारलेल्या साम्राज्याचा अधिपती होण्यात ना मला रस आहे, ना ज्येष्ठ भ्राता युधिष्ठिरांना रस असेल. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, वेड्या, हे धर्मयुद्ध आहे. धर्मयुद्धात तुझ्या समोर तुझे सगळे आप्तस्वकीय असतील, भाऊ असतील, अख्खं गोत्र असेल, त्यांच्या विरोधात तुला जावं लागेल, त्यांच्यावरती शस्त्र चालवावं लागेल. क्षत्रियाचा धर्मच आहे शस्त्र चालविणे. तू ते चालव आणि तुझं राज्य ताब्यात घे. एकाच देवाचे दोन अवतार, भगवान राम, भगवान कृष्ण, दोघंही वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत. काय गडबड आहे? किती फरक आहे? काय काय फरक आहे लक्षात घ्या, म्हणजे दोघांच्याही भूमिका कशा लक्षात येईल. पहिला फरक, भगवान रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास भोगायचा होता. पांडव वनवास भोगून आले होते, वनवासासह अज्ञातवास भोगून आले होते. म्हणजे वनवासानंतर मिळायचं राज्य प्रभू रामचंद्रांना मिळालंय, ते अयोध्येचे राजा झालेत. इथे वनवास भोगून झाल्यावर हस्तिनापूर काय, इंद्रप्रस्थाचं राज्य द्यायला सुद्धा नकार दिलाय. 2. दुसरा फरक, भगवान रामचंद्रांना वनवासात जाऊन दुष्टांचा नाश करायचा आहे. म्हणजे त्यांना वनवासात जाऊन रावणाचा वध करायचा आहे, रावणाच्या पुत्राचा वध करायचा आहे. त्यांना रावणाच्या कैदेमध्ये असलेल्या देवतांना मुक्त करायचं आहे. वाटेत अनेक राक्षसांचा सामना करायचा आहे, त्यांचा निपात करायचा आहे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या देवानीच केलेल्या प्रतिज्ञेसाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी, आदर्श घालून देण्यासाठी भगवान रामचंद्रांना हे सगळं पार पाडायचं आहे. म्हणून त्यांनी आप्तस्वकीयांवर शस्त्र चालवणार नाही हे सांगितलं. इकडे भगवान श्रीकृष्णांना काय सांगायचं होतं? धर्माच्या प्रमाणे दिलेलं वचन, दिलेला शब्द, केलेला करार पाळला आहे. करार पाळल्यावर सुद्धा समोरच्यांनी करार पाळायला नकार दिलेला आहे. मग अशा वेळी अधर्मानी चाललेलं राज्य, अधर्मानी झालेले विषय संपवावे लागतील. त्यासाठी भलेही समोर आप्तस्वकीय असतील, नायनाट करावा लागेल. भगवान रामचंद्रांनी सीतेला पळवून नेलेल्या रावणाचा वध करून धडा शिकविला. इकडे द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणाऱ्या दुःशासनाचा आणि दुर्योधनाचा खात्मा करायचा बाकी होता. तो घडायलाच हवा, कारण स्त्रीला स्पर्श कराल तर तुमची अवस्था काय होईल हा संदेशही द्यायचा होता. त्यामुळं एकच देव वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगतो. उगाच त्याच्यात तर्क आणि तर्कट लावत इथं असं म्हणलं आणि तिथं तसं म्हणला, देवाचं काय खरं, देवच दुतंडी आहे, असले तर्कट मांडायची नसतात. त्यातले अर्थ शोधून घ्यायचे असतात आणि त्याला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असतं. जो समजून घेतो तोच खरा धर्म समजणारा ठरतो. अन्यथा अधर्माची वाटचाल तर चालूच आहे. रामकृष्ण हरी.